हा अनुभव प्रसादचा आहे. त्याचा स्वतःचा आहे. प्रसाद हा स्वभावाने खूप प्रॅक्टिकल विचार करणारा माणूस होता. अशा पॅरानॉर्मल गोष्टींवर त्याचा कधीच विश्वास नव्हता. पण महाबळेश्वरला त्याच्यासोबत जे घडलं त्याने त्याचा सगळा विचार बदलून टाकला. प्रसादने एकट्याने विकेंडसाठी महाबळेश्वरला जायचं ठरवलं. शहराच्या गोंधळापासून दूर जाण्यासाठी त्याने अचानक प्लॅन केला. रात्री उशिरा तो महाबळेश्वरला पोहोचला. हवेत थंडी होती आणि सगळीकडे दाट धुके पसरलेलं होतं. त्याने आधी बुकिंग केली नव्हती, म्हणून एका छोट्या हॉटेलमध्ये जाऊन त्याने रूम घेतला. रिसेप्शनवरचा माणूस त्याला म्हणाला, "सर, आज विकेंड आहे. सगळ्या रूम्स ऑलमोस्ट फुल आहेत. तुम्हाला लकीने एक रूम मिळालं." त्यावेळी ते वाक्य अगदी साधं वाटलं, पण नंतर त्याचाच अर्थ बदलला. प्रसाद फ्रेश होऊन खाली डिनरसाठी गेला. डायनिंग एरियामध्ये फारसे लोक नव्हते. 2 ते 3 टेबल्सवर लोक बसले होते. बाकी सगळं शांत होतं. एक गोष्ट त्याच्या लक्षात आली, स्टाफ पण खूप कमी होता. जेवण करून तो काही वेळ तिथेच बसून राहिला, पण एक विचित्र शांतता जाणवत होती. प्रसाद परत रूममध्ये आला. मोबाईल स्क्रोल करत होता, पण त्याचं लक्ष लागत नव्हतं. त्याने खिडकी उघडून बाहेर पाहिलं. सगळीकडे फक्त धुके आणि पूर्ण शांतता. तो झोपायचा प्रयत्न करत होता, पण त्याचं मन अजूनच अस्वस्थ होत होतं. जणू काहीतरी चुकीचं आहे, पण नेमकं काय हे त्याला समजत नव्हतं. प्रसादने क्लॉककडे पाहिलं. रात्री 1:30 झाले होते. तो खाली जाऊन येण्याचा विचार करतो. तो कॉरिडॉरमधून चालत खाली येतो. त्याच्या पावलांचा आवाज त्यालाच मोठा वाटत होता. रिसेप्शन पूर्ण रिकामी होती, पण तिथे एक माणूस उभा होता. तो माणूस साधारण 30-35 वर्षांचा दिसत होता. त्याचे कपडे थोडे ओले होते, जणू आत्ताच तो बाहेरून आला होता. तो प्रसादकडे पाहून म्हणाला, "भाई, इथे एक रूम मिळेल का?" प्रसाद म्हणाला, "नाही, सगळ्या रूम्स ऑलरेडी फुल आहेत." तो काही सेकंद शांत राहिला आणि मग हळू आवाजात म्हणाला, "मला फक्त आजची रात्र काढायची आहे. तू मला तुझ्या रूममध्ये थोडीशी जागा देऊ शकतो का?" प्रसाद थोडा विचारात पडला, पण त्याचा चेहरा पाहून तो माणूस जेन्युइन वाटला आणि प्रसादने त्याला होकार दिला. दोघं रूममध्ये आले. तो माणूस शांतपणे एका कोपऱ्यात बसला. प्रसादने कॅज्युअल बोलायचा प्रयत्न केला. "तू कुठून आलास?" तो हळू आवाजात म्हणाला, "मी इथलाच आहे, पण नेहमी नाही." हे उत्तर प्रसादला थोडं विचित्र वाटलं. थोड्या वेळाने प्रसादला जाणवलं, रूम अचानक खूप थंड झाला आहे. AC बंद होता, तरी थंडी वाढत होती. तो उठून पाहतो, तो माणूस खिडकीजवळ उभा आहे, धुक्याकडे बघत. प्रसादने सहज आरशाकडे पाहिलं आणि त्याचं शरीर थरथरायला लागलं. आरशामध्ये फक्त प्रसाद दिसत होता, तो माणूस दिसतच नव्हता. प्रसादने मागे वळून पाहिलं. तो माणूस त्याच्याकडेच बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं. तो म्हणाला, "तू मला आत घेतलंस म्हणून मी इथे आहे." त्या क्षणी प्रसादला सगळं समजलं. तो एकटा नव्हता. प्रसाद लगेच दरवाजा उघडून बाहेर पळाला. थेट रिसेप्शनवर गेला. यावेळी स्टाफ तिथे बसलेला होता. प्रसादने घाबरून सगळं सांगितलं. रिसेप्शनवरचा माणूस शांत झाला. तो म्हणाला, "सर, तुम्ही ज्या माणसाबद्दल बोलताय तो 2 वर्षांपूर्वी इथेच थांबला होता आणि त्याच रात्री त्याचा मृत्यू झाला होता." त्या रात्री प्रसाद लॉबीमध्येच बसून राहिला. सकाळ झाली आणि त्याने लगेच हॉटेल सोडलं. पण आजही त्याच्या मनात एकच वाक्य फिरत राहतं, "मी इथलाच आहे, पण नेहमी नाही." हा होता प्रसादचा भयानक अनुभव. तुम्ही जर अशा सिच्युएशनमध्ये असता तर त्या अनोळखी माणसाला तुम्ही रूम शेअर केली असती का? कारण कधीकधी आपण ज्यांना मदत करतो ते माणसं नसतात. तर मंडळी, हा प्रसादचा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला हा थरारक अनुभव आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन कथेमध्ये. तोपर्यंत बाय बाय.